देखिए, जब किसी को जांच होती है और जांच के लिए सामना होता हो, तब हर आदमी उनके खुद के लिए ऐसे बयान देते हैं। मुझे इसके बारे में ज़्यादा टिप्पणी नहीं मैं करना चाहता हूँ, क्योंकि वो राष्ट्रीय स्तर का मामला है। प्लॅनिंग करत आहे सत्ता आणि स्थानिक स्वराज्य संस्था या प्लॅनिंगच्या दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा स्वरूपाची प्लॅनिंग काही आहे? एक असं आहे की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, हे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जनतेच्या मनामध्ये सुद्धा त्यांच्या प्रशासनाच्या बद्दलचा एक वेगळा आत्मविश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही रिअलिस्टिक, म्हणजे मराठीमध्ये सांगतो वास्तववादी आहोत. आज आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे 136 आमदार आहेत. एकनाथ शिंदेचे सुद्धा 60च्या आसपास विधानसभा सदस्य आहेत. आम्ही 41 आहोत. जरूर अपेक्षा किंवा भावना आपली स्वप्न पाहतो, पण राजकारणामध्ये वास्तवाला अधिक महत्त्व असतं. एक दिवस काहीतरी असा कदाचित येऊ शकेल की ज्या वेळेला अशा वेळेचा निर्णय होऊ शकतो. अनेक वेळेला एखाद्या राजकीय पक्षाचा मुख्यमंत्री होताना संख्याबळ अधिकच असला पाहिजे असं नाही. अनेक वेळेला निर्णय वेगवेगळे झालेत. उलोचा प्रयोग ज्यावेळेला झाला आणि पवारसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले, त्याला साहेबांच्याकडे 28 आमदार होते, पण जनता पक्षाचे आमदार 100पेक्षा जास्ती होते. ती त्या वेळच्या राजकीय परिस्थितीमध्ये निर्णय घेतला जातो. मी 78 पिछा आपला मधल्या कालावधीमध्ये सुद्धा तसे अनेक निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. ओके, लेटेस्ट वेट. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी वरिष्ठ स्तरावरती बोलणी सुरू असल्याच्या वारंवार चर्चा आहे. त्याकडे काही माहिती असं काही पाऊल उचलले जात आहे? दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाची कुठलीही चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू नाही, कधीही झालेली नाही. ज्या वेळेला होईल त्यावेळेला कोर ग्रुपमध्ये तो विषय त्या ठिकाणी येईल. एक बाब नक्की आहे, 26वा वर्धापन दिन साजरा करताना खुल्या सभेत पहिल्यांदाच सर्वसाधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या सभेत आम्ही आता इंडियामध्ये राहणार आहोत हा ठराव आवाजी म्हणजे संबंध सभागृहाने एकमताने मंजूर केला. इंडियामधला आमचा सहभाग आता अधोरेखित आहे. या विचाराशी समरस होतील ते पक्षाला जोडले जातात. विलिनीकरणाचा मुद्दा आज तरी खूप दूर दिसतोय, कारण माझ्या स्तरापर्यंत माहिती नाही, तुमच्यापर्यंत कोणाची चर्चा त्या ठिकाणी. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतली. तशा वेळ स्थिती येईल त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा आम्हाला चर्चा करावी लागेल, पण ती वेळ तेव्हा. आज तर काय विषयच नाही. सत्तेचा पक्ष आहे काय तुम्हाला कुठलं जरा जवळचं वाटतं? काय एनडीए का युती? तुम्हाला काय वाटतं? एक असं आहे की 99ला राष्ट्रवादी सत्ता जवळची वाटतं? 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की आम्ही आणि काँग्रेस फार टोकाचा एकमेकाच्या विरोधात आहे. मी 99चं सांगतो. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बरेचसे सहकारी राष्ट्रवादीमध्ये आले, पण आम्हाला 58 जागा मिळाल्या एकूण आणि काँग्रेस पक्ष लिडर्स लेस होता, ते 75 जागा मिळाल्या. त्यावेळेला विलासराव मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला सुद्धा वाजपेयी साहेबांचं सरकार होतं. आम्ही त्या सरकारमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकलो असतो. महाराष्ट्राचं संख्याबळ सुद्धा तसं होतं, पण झालं नाही. आता आपण म्हणाल की दीर्घकाळ आम्ही सत्तेत आहोत. आता सत्तेमध्ये ज्या वेळेला युती किंवा आघाडी म्हणून असतो, त्यावेळेला त्याच्यातल्या आघाडी आणि युतीचा धर्म आणि सरकार चालवताना येणारी संबंध परिस्थिती याचा साकल्याने विचार करत लागत असतो. युपीएचं सरकार असताना मी काही प्रमुख पदावरती नव्हतो. मला त्यावेळेचा अनुभव माझ्यापुरता सीमित सांगता येईल की विलासराव होते, सुशील कुमारजी होते, अशोक चव्हाण होते. आम्हाला प्रचंड सहकार्य त्यांनी केलं. देशपातळीवरचा मला अनुभव होता. पण यावेळेला महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालो आणि अमित भाईंच्या जवळ त्याला चर्चा करतो आम्ही, त्यावर अधिक सौहार्दाचं वातावरण, अधिक विश्वासाचं वातावरण, आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या बद्दलचा आत्मविश्वास हे केंद्रातल्या नेतृत्वाच्या मनामध्ये आहे असा अनुभवायला मिळतो. असा माझा स्वतःचा व्यक्तिगत या संबंध प्रोसेसमध्ये मी असल्यामुळे माझा मध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या असा आम्ही निर्णय त्या ठिकाणी केला. परंतु प्रत्येक महापालिका निहाय, जिल्हा परिषद निहाय, जिल्हा निहाय
वेगवेगळी राजकीय समीकरण आहे, स्थानिक पातळीवरती सुद्धा अनेक वेळेला असतात. तर या दौऱ्याच्या माध्यमातून ती समजून घ्यावी आणि मग आम्ही समन्वय समितीमुळे एकत्रितपणाने बसू. मग राज्याचे 3 नेते आहेत, देवेंद्रजी, दादा, एकनाथराव, यांच्याजवळ बसून आम्ही निर्णय घेऊ. याला जोडून एक प्रश्न आहे. काही दिवसापूर्वी सतीश चव्हाण यांनी पोस्टवर केलं होतं की महायुतीत सन्मान नाही मिळाला, पण स्थानिक पातळीवर देखील होण्याचा देखील निर्णय. प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमचं काय आहे? एक असं आहे की जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मी मगाशीच आपल्याला विषद केलं की हा संबंध राज्यव्यापी दौऱ्याचा हेतू तोच आहे की त्या ठिकाणच्या माझ्या पदाधिकाऱ्यांचं मत काय, निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं काय पद्धतीने सामोरं जावं हेही आम्ही जाणून घेतो आणि योग्य वेळेत त्याचा निर्णय करू. त्याने त्यांच्या भावना मांडल्या. जाणून घेतल्यावर जर एकमत असं दिसलं तुम्हाला लोकांचं की वेगळं लढूया, ते युतीमध्ये नको लढूया, तसा निर्णय होता. नाही, हा प्रश्न केवळ एकटा सीमित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होता नाही. महायुतीमध्ये 3 प्रमुख घटक पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अनेक आमचे मित्र पक्ष, छोटे छोटे मित्र पक्ष सुद्धा त्यामध्ये आहेत. त्यामुळे त्या संदर्भात राज्य पातळीवरती चर्चा करून प्रत्येक जिल्ह्याने चर्चा समन्वय समितीमध्ये होईल आणि मग त्याच्यातला निर्णय आम्ही त्या ठिकाणी करू. शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. एक असं आहे की आमच्या संयुक्त जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बद्दल आम्ही बाब नमूद प्रकर्षाने त्या ठिकाणी केलेली होती. लाडक्या बहीण योजनेचा लाभ सुद्धा चालू राहणार, त्याप्रमाणे योजना चालूच आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा वाढ आम्ही करू असं त्या संयुक्त जाहीरनाम्यात होतं. मी विश्वास देतो की महायुतीच्या जाहीरनाम्यात नमूद केलेली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा योग्य वेळी योग्य निर्णय हे सरकार करेल. राहुल गांधी ने इलेक्शन कमीशन पर पूजा करते हुए कहा है कि इलेक्शन मौजूदा सरकार की इलेक्शन कमीशन जो है वो चोरी शामिल है. देखिए, राहुल जी कभी कभी बयान देते हैं, बच्चे जैसा बयान देते हैं. जैसे कि उन्होंने कहा कि महाराष्ट्र की चुनाव के विधानसभा के चुनाव में भारी वोटों से मतदारों की संख्या बढ़ गई, क्योंकि ये तो निवडणूक चुनाव की प्रक्रिया शुरू रहती है. एक चुनाव होने के बाद फिर नए वोटर्स इंट्रोड्यूस करने की एक प्रोग्राम इलेक्शन कमीशन देते हैं. एक पीरियड के बाद पब्लिश किया जाता है, उसके ऊपर कोई ऑब्जेक्शन सजेशन हो वो भी हियरिंग हो जाती है और फिर फाइनल यादी जो लिस्ट रहती है वोटर की बूथ वाइज वो पब्लिश की जाती है. मुझे लगता है कि हर पार्टी का कार्यकर्ता सजग रहना चाहिए कि लिस्ट क्या है. दूसरा बात उन्होंने कही कि विधानसभा चुनाव में 5 बजने के बाद ज़्यादातर से वोटिंग हुई. देखिए, मैं 41 साल राजनीति में हूँ और राजनीति के पहले 77 की लोकसभा के चुनाव में पोलिंग एजेंट के नाते मैंने काम किया था. कांग्रेस का मैं कार्यकर्ता था और काउंटिंग एजेंट के नाते भी मैंने काम किया. लोकसभा चुनाव में प्रतिशत 60-62 तक वोटिंग होता है. विधानसभा में वो बढ़कर 68-70 तक जाता है. जब महापालिका चुनाव हो, जिला परिषद का होता हो, तो उसके प्रतिशत 75% जाते हैं और ग्राम पंचायत का चुनाव हो तो 80-90% तक वोटिंग हो जाती है. मेरा कहने का मतलब क्या है कि राहुल गांधी को नीचे स्तर की राजनीति की ज़्यादा जानकारी नहीं होने के लिए वो टीका टिप्पणी कर रहे हैं. और लोकसभा चुनाव में जो उनको भारी यश महाराष्ट्र में मिल गया, 48 सीटों में से 31 जगह पर उनकी सांसद चुन के आ गए, तो उनको सबको लग रहा था, महाविकास आघाड़ी के सब पार्टियों को, कि अभी महाराष्ट्र में उनकी सत्ता आ गई है. 7-8 चीफ मिनिस्टर बने थे, 40-50 मिनिस्टर भी तैयार हो गए थे, दालन भी देख के रह गए थे. लेकिन महाराष्ट्र की जनता ने महायुति को समर्थन दे दिया. अभी तक वो सब निराश है, इसके लिए वो बयान देते हैं, टीका टिप्पणी करते हैं, इलेक्शन कमीशन के ऊपर टीका टिप्पणी करते हैं. ज़्यादा सीरियसली लेने की आवश्यकता नहीं. साथ ही उन्होंने कहा